नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत शेवभाजी। ही महाराष्ट्रामधील खूप लोकप्रिय आणि चविष्ट भाजी आहे, मसालेदार शेवभाजी। चला तर यासाठी आता साहित्य काय लागतं ते बघूया। साहित्यामध्ये मी घेतला आहे बारीक चिरलेला एक कांदा, एक टोमॅटो, लसूण 5-6 पाकळ्या आणि एक मिरची। सर्वप्रथम आपण गॅसवरती कढई ठेवूया, त्यामध्ये तेल टाकून घेऊ। आता हे तेल आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला हे तेल टाकायचं आहे। शेवभाजी ही महाराष्ट्रातील लोकांची पहिली पसंतीची भाजी आहे। आता आपण कांदा टाकून घेत आहोत। आता याला छान परतून घ्यायचं आहे, थोडं शिजवून घ्यायचं आहे। ते शिजत आलं की आपल्याला त्याच्यामध्ये लसूण आणि एक मिरची पण टाकून घ्यायची आहे, ती पण छान त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता माझा कांदा आता थोडा शिजल्यासारखा झाला आहे, तर आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर तेवढ्याच तेलामध्ये आपल्याला टोमॅटोही शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटोही छान परतून घेतल्यानंतर तोही थोडासा शिजल्यानंतर आपल्याला सेम पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे। हे सर्व मिक्सरच्या भांड्यातून काढत असताना आपल्याला त्याच्यामध्ये ताजी फ्रेश हिरवी कोथिंबीरही घालायची आहे, त्यामुळे भाजीला ग्रेव्हीच्या याला थिकनेस येते आणि भाजी खूप छान लागते। कोथिंबीर वाटलेली खरंच खूप सुंदर लागते। तशाच प्रकारे आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे, जिरेही वाटून छान लागतात। आता मिक्सरमधून छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे। आता तुम्ही बघू शकता आपलं आधीचं कढईमध्ये थोडंसं तेल आहे, तर त्यामुळे मी आता एक पळी तेल टाकून घेतलंय। आता याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे, मोहरी छान तडतडून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडून झाल्यानंतर आपल्याला आपण बारीक पेस्ट काढून घेतलेली ते वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता मी पाणी न घालता हे बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये। याचं कारणच असं की आपण ज्या वेळेला तेलामध्ये कांदा टोमॅटो परतून घेतो त्यावेळेला आपल्याला पाणी टाकायची गरज पडत नाही। आता आपण मसाला छान परतून घेतला आहे। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर। आणि मला कांदा लसूण मसाला अजून 1 चमचा टाका वाटला, मी अजून 1 चमचा टाकला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेजनुसार कसं आवडतं त्यानुसार टाकू शकता। मी यात 1 मिरचीही टाकली आहे, त्यामुळे मी तिखट कमी घातलं आहे। आता मी हा मसाला छान परतून घेत आहे। आता तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि तेल सुटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, तर आपण पाणी घालताना गरम करून घालायचं आहे आणि चवीनुसार 1 चमचा मी मीठही टाकलं आहे। ज्या वेळेला अशा छान मसालेदार भाज्या करायच्या असतात त्यावेळेला आपण त्यामध्ये गरम करूनच पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून ते छान जेवढा मसाला राहिला आहे तोही त्यामध्ये निघून जातो आणि तशा पद्धतीने टाकल्याने मसालाही त्यामध्ये राहत नाही। ह्या भाजीला मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि गरम पाणी टाकल्यामुळे शक्यतो भाजीला खरंच खूप छान चव येते। तुम्ही हे ट्राय करून बघा, गरम पाणी टाकून बघा, अशा मसालेदार भाज्यांना खूप छान बनतात भाज्या। अशा प्रकारे माझ्या भाजीला छान उकळ आलेली आहे। मी गॅस बंद केला आहे, त्यानंतर त्यामध्ये शेव घातली आहे आणि तुम्ही जेवायला बसणार असाल तेव्हाच भाजीमध्ये शेव टाका, तेव्हाच ती छान लागते, नाहीतर मग भाजीमध्ये गळगळ होऊन जाते। मी इथं छान प्रकारे भाकरी बनवून घेतल्या आहे आणि भाजी आणि ज्वारीची भाकर मस्त एन्जॉय केली आहे। तुम्ही अशा पद्धतीने करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला अशा सोप्या आणि घरगुती रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला 1 लाईक नक्की द्या। इथे मी आज माझे जे सबस्क्रायबर आहे, माझी फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्स, त्यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि माझ्या व्हिडिओला असंच प्रेम द्या। धन्यवाद।